की मनात जिद्द असेल, काहीतरी करून दाखवण्याचं ध्येय जर का असेल तर असाध्य असं काहीच नसतं आणि हेच सिद्ध करून दाखवलेलं आहे शिर्डीतल्या राजेंद्र कोतेंनी। आपल्या अपंगत्वावरती मात करत ते नोकरी सांभाळून अत्याधुनिक शेती देखील करतायत। अर्थातच यासाठी त्यांना त्यांच्या पत्नीचीही साथ लाभतेय। आजच्या जागतिक अपंग दिनानिमित्त घेतलेला हा एक आढावा पाहूया। मनात जिद्द आणि जीवनात लक्ष असेल तर असाध्य असं काहीच नाही। हातात फावडे घेऊन पेरूंच्या झाडांना वाफा तयार करणारे हे आहेत राजेंद्र कोते। त्यांच्या वयाच्या 3व्या वर्षीच आलेल्या पोलिओच्या तापाने त्यांचा उजवा हात निकामी झालाय। शरीराचा हा महत्त्वाचा अवयव निकामी होऊनही ते आपले दैनंदिन कामे कुणाच्याही मदतीशिवाय करतायत। शेतीची आवड असल्याने त्यांनी 3 एकर पेरूंची बाग लावली। तसेच या बागाची निगा राखण्यासाठी अत्याधुनिक पद्धतीच्या शेती यंत्राचा वापरही त्यांनी केलाय। शेतीबरोबर ते नोकरीतही चोख कामगिरी बजावतायत। शिर्डीला साईबाबा संस्थांमध्ये सेवेत असलेले राजेंद्र कोते कॉम्प्युटर चालवण्याबरोबर सामान्य व्यक्तीप्रमाणे मात्र एका हाताने टंकलेखनही करतायत। लहानपणापासून गाडी चालवण्याची इच्छा मनाशी बाळगलेले कोते अपंग असल्याचे विसरून एका हाताने 4 चाकी आणि दुचाकीही चालवतात। आपल्या जीवनातून नाही शब्दाला बाहेर काढून टाकल्याचं सांगत मनात जिद्द असेल आणि समाजाची प्रेरणा असेल तर कोणताही अपंग राहूच शकत नसल्याचे ते गहीवरून सांगतायत। जर मनात जर जिद्द असेल आणि अशी सर्व सहकार्यांची जर प्रेरणा असेल तर कोणताही अपंग राहू शकत नाही। त्याला जिद्द आणि प्रेरणा पाहिजे। समाजाची प्रेरणा असेल तर तो अपंगावर मात करू शकतो। आज समाजामध्ये राजेंद्र कोतेंना महत्त्वाचं स्थान मिळवून देण्यात त्यांच्या पत्नीचाही मोठा वाटा आहे। पती एका हाताने अधू असूनही त्या आपल्या पतीला अधूपणाची जाणीव होऊ देत नसून गंभीरपणे त्यांचा साथ देत आहेत। माझे पती जरी अपंग असले तर त्यांना शेती करण्याची खूप आवड आहे आणि शेती करण्याची आवड आहे, पण त्यांना आम्ही ती एका हाताने अधू जरी असले तरी त्यांना आम्ही ती जाणीव होऊन देत नाही। आम्ही त्यांना नेहमी साथच देतो। देवाने राजेंद्र कोतेंसारखे अनेकांचे काही अवयव काही ना काही कारणांमुळे हिरावून घेतलेत, मात्र या सर्वांना एक अफाट शक्तीही दिली आणि ती शक्ती म्हणजे आत्मविश्वास। या शक्तीच्या जोरावरच राजेंद्र कोतेंसारखे अनेक अपंग आज या धावत्या विश्वात ताठ मानेने उभे आहेत। त्या सर्वांना आज जागतिक अपंग दिनानिमित्त समय मुंबईचा सलाम। शिर्डीहून सुनील दवंगेसह शिवराम बानाईत, समय मुंबई। और समय मुंबई ही नहीं, पूरा समाज चाहता है कि ऐसे लोगों को सलाम किया जाए और यही है जीने का जज्बा। कौन कहेगा कि शारीरिक रूप से अक्षम है आणि त्यांना गरज असते ती एक प्रोत्साहन